हे आमचं श्रद्धास्थान आणि उपनगरवासियांचं त्या ठिकाणी एक श्रद्धेचं स्थान म्हणून पुढे आलंय आणि सगळ्यात लोकप्रिय अशा प्रकारचा उत्सव गणेशोत्सव या ठिकाणी आमची उपनगरच्या राजाची सर्व भक्त मंडळी त्या ठिकाणी करत असते आणि मला अभिमान आहे की दरवर्षी पाद्य पूजनाचा मान मंडळाचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी मला देतात, कारण माझेही तेवढं जिव्हाळ्याचे प्रेमाचे संबंध आज या सर्व मंडळाशी आहेत. आणि केवळ उत्सव करत नाहीत तर सामाजिक बांधिलकीतनं सुद्धा अनेक वेळा मदत करण्याचं काम सुद्धा हे मंडळ उपनगराचा राजाच्या माध्यमातून त्या ठिकाणी करत असतं आणि त्यामुळे एक आदर्श या ठिकाणी आहे आणि एक नवसाला पावणारा गणपती अशा प्रकारचं महात्म्य आमच्या उपनगरच्या राजाचं अलीकडच्या काळात निर्माण झालं. महाराष्ट्रातील निवडणुकीमध्ये फिक्सिंगचे आरोप राहुल गांधी यांनी लावले आहेत, काय त्यांना? राहुल गांधींना काही कामधंदा उरलेला नाहीये. ते पिकनिकला परदेशात जातात, आलेत की एखादी स्टेटमेंट करतात, परत परदेशात जातात. राजकारण सिरियसली करावं लागतं, सिरियसली बोलावं लागतं. राहुल गांधींना कोणी सिरियसली घेत नाही. राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे युतीवर गजानन कीर्तिकर यांनी सांगितले आहे की जर एकनाथ शिंदे पण त्यांच्यासोबत आले तर खरा शिवसेना असणार आहेत आणि त्याच्या निवडणुकीमध्ये फायदा होईल. मला वाटतं शेवटी हा विषय राज ठाकरे साहेब आणि उद्धव ठाकरे साहेबांचा आहे. त्याच्यावर आम्ही बोलणं योग्य नाही. त्यांनी युती करायची की नाही करायची, कोणी आवाहन करायचं, कोणी प्रतिसाद द्यायचा, हा त्यांचा विषय. त्यात आम्ही नाक खुपसण्याची किंवा मत व्यक्त करण्याची आवश्यकता नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.